द घोस्ट ऑफ ट्री असं संबोधले जाते, कारण हे जंगलातील भूताचं झाड म्हणून याला संबोधलं जाते आणि ते का संबोधलं जाते हे पण आपण जाणून घेऊया. परंतु आज सुरुवातीला मी आपल्याला दाखवू इच्छितो याचा आकार जो आहे हा फार विचित्र आहे आणि दूरवरूनच हे झाड जे आहे ना हे आपल्याला आकर्षित करतं. म्हणजे एवढे सारे झाडे आहे या ठिकाणी जंगलामध्ये, एवढे सारे सागात झाड आहे, विविध प्रजातीचे झाडं आहेत, परंतु या सर्व झाडांमधून हे झाड तब्बल 1 किलोमीटरवरून आपल्याला आकर्षित करतं. जरा वेगळं वाटतं पाहायला, कारण याचा आकारही फार आगळा वेगळा आहे. म्हणूनच याला द घोस्ट ऑफ ट्री असं म्हणत असावं असा अंदाज आहे. परंतु या सर्व विषयावर आता आपण वन कर्मचाऱ्यांशीच बोलणार आहोत. त्याला द घोस्ट ऑफ ट्री असं का म्हणतात? मॅडम, का म्हणतात द घोस्ट ऑफ ट्री? हे जे झाड आपण बघतोय या झाडाचं नाव आहे करूचे झाड. याला आणखी 2-3 नावं आहेत. एक करू, करा किंवा पांडू. आणि याचं एक वेगळं नाव जर म्हटलं तर घोस्ट ऑफ फॉरेस्ट असं म्हणतो. तर असं का म्हणतो तर हे बाकीच्या झाडांसारखं नाही आहे. हे आगळं वेगळं दिसतं बाकीच्या झाडांपेक्षा आणि ऋतूनुसार याचे कलर पण चेंज होतात. आणि रात्री जर बघितलं तर एकदम भूतासारखं पांढरं असं दिसतं. त्यामुळे